श्री गुरुचरणी दंडवत असो, प्रेम सदा वसो चित्ती माझ्या. सर्वप्रथम आदरणीय श्री देवीदास बोरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अध्यात्माचं विवेचन आणि अध्यात्म विषयावर विवेचन शैलानी, दीपक, तृप्ती आणि त्यांची आई सगळ्यांनी मिळून ते ठेवलं. आणि त्याच्यासाठी इतक्या कडक उन्हाळ्यामध्ये लोक लांबून लांबून आले. हे दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूपच कौतुकास्पद आहेत आणि सगळेजण त्याच्यासाठी अभिनंदनाचे पात्र आहेत असं मला वाटतं. कारण की हा कार्यक्रम ठेवणं, ही इच्छा होणं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी इतक्या लांबून इतक्या उन्हात उपस्थित राहणं, तर ही मला वाटतं बोरकर सरांची पण पुण्याई आहे आणि सगळ्यांचीच काय म्हणतात त्याला, पूर्वजन्मीची पुण्याई. आणि त्याच्यामुळे अशा इच्छा होतात, नाही तर अशा इच्छाच होत नाही. इच्छा होणं आणि ती पूर्ण करणं ह्याच्यासाठी ही पुण्याई लागते. तर सर्वप्रथम मी सगळ्यांचे अभिनंदन करते आणि खूप आभारी आहे मी की मला इथे बोलवलं, माझं एवढं लांबचं कौतुक केलं आणि सगळेजण इथे उपस्थित आहात. तर माझी आणि शैलाची ओळख जसं तिने सांगितलं खूप जुनी आहे. 15 वर्षापूर्वीपासून साधारण आम्ही ओळखतो एकमेकांना. कसं ओळखतो तर मी सीडॅकमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग शिकवायचे आणि ही सीडॅकमध्ये विद्यार्थिनी होती आणि तिथे बरेच विद्यार्थी असतात, एका बॅचला 100 असतात. पण तरी आमची ओळख झाली, म्हणजे काहीतरी ऋणानुबंध आहे त्यामुळेच तसं झालं कदाचित. सगळ्यांची ओळख होत नाही पण तिच्याशी झाली. आणि तेव्हा पण काय म्हणतात त्याला की एक शिक्षक म्हणून, एक टीचर म्हणून आमची ओळख चालू राहिली. त्यानंतर ती स्वीडनला गेली आणि योगायोगाने त्याच काळामध्ये स्वीडनमध्ये माझा ऑनलाईन अध्यात्माचा अभ्यास वर्ग सुरू झाला. आणि तो सुरू झाल्यानंतर काय झालं, खाली बसू शकता का तुम्ही? खुर्चीत बसते साईडला. तर स्वीडनला काय झालं, माझ्या एक परिचित आहे त्यांनी अध्यात्माचा वर्ग ऑनलाईन सुरू केला आणि मला वाटलं शैला तिकडे आहे, म्हटलं अशी एक माझी स्टुडंट तिकडे असते. आता तिकडे मराठी लोक कमी, त्यामुळे सगळे एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांनी हिला शोधून काढलं. ते म्हणे आम्ही तिला ओळखतो आणि ती त्या वर्गाला जॉईन झाली आणि आमचं पुन्हा कनेक्शन झालं. ते आता 2 वर्षांपासून अजून आहे. आणि आता सध्या व्हॉट्सॲप वगैरेमुळे काय होतं की फोनवर बोलणं एकदम सोपं झालंय, फार खर्चिक होत नाही, त्यामुळे आम्ही खूपदा बोलतो. तर असा आमचं कनेक्शन आहे. आता हिच्यामुळे काय झालं की ही फेसबुकवर लिहिते किंवा आम्ही फोनवर बोलतो, त्याच्यामुळे मला जशी शैला कळायला लागली तसं मला जानेफळ कळायला लागलं. तिथलं त्यांचं राहणं, ही लोक लहानाची मोठी होताना त्यांनी काय काय केलं, त्यांच्या शिक्षकांबद्दलच्या गोष्टी ती फेसबुकवर खूप सुंदर लिहिते. आणि आता मी तिला खूप मागे लागले, आता बघू कधी मला यश येते ते. तर त्या निमित्ताने मला जानेफळची ओळख झाली. मला तिच्या बाबांची ओळख झाली. मी त्यांना भेटले नाही आहे कधी, पण सगळ्यांची मला ओळख झाली. शिक्षकांची ओळख झाली, सरस्वती विद्यालयाची ओळख झाली, नवोदयाची ओळख झाली. निवणे सरांबद्दल पुस्तक मला पाठवलं, मी ते खूप प्रेमाने वाचलं आणि ती माणसं कशी होती तर मी कोणालाच पाहिलं नव्हतं, पण तिच्यामुळे मी सगळ्यांना, मला सगळे माहिती आहेत असं झालं. आणि मला आतून एक खूप इच्छा होती की ह्या सगळ्यांना मी कधीतरी भेटावं. मग जेव्हा ती म्हणाली की माझ्या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आम्ही कार्यक्रम करतोय तर तुम्ही याल का, आणि ही सगळी मंडळी येणार आहे म्हटल्यावर ह्याच्याहून चांगला योगच नव्हता दुसरा. म्हणून मी खरं तर माझ्या स्वार्थासाठी आले असं आहे ते, की ही मंडळी, ही जी शिक्षक मंडळी आहेत, ही जी म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल कळवळ असलेली पिढी, की त्यांचं भलं व्हावं, त्यांच्या कलाकलांनी त्यांना
की त्यांचं उन्नती व्हावी यासाठी विचार करणारी लोक ह्या भूमीमध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्या देशाचं सुदैव अजून टिकून आहे असं मला वाटतं. तर अशा माणसांना मला भेटायची संधी मिळाली, त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे. आता भगवद्गीता विषयावर थोडंसं आध्यात्मिक विवेचन, खूप बोर करणार नाही, अवघड पण करणार नाही, पण ऐकावं सगळ्यांनी अशी तिची पण इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे. तर भगवद्गीता काय आहे म्हटलं तर आपल्या पूर्वजांचा ठेवा आहे. म्हणजे ज्यावेळी मला ही गीता माझ्या हातात पडली आणि मला ती समजू लागली, तर एके दिवशी मला असं वाटलं की कुणीतरी ना असं माझ्या हातामध्ये खूप मोठा खजिना आणून ठेवला आणि म्हणाले सांभाळ. आता मला कळत नाही या खजिन्याचं करू काय. म्हणजे तर हे गीतारूपी धन जे आहे हे कसं आहे सांभाळायचं, म्हणजे मी कुठेतरी लॉकरमध्ये बंद करून ठेवू का, तर तसं नाही आहे. हे धन कसं आहे, हे धन हे दिल्याने वाढतं. हे धन दिल्याने वाढतं, न दिल्याने कमी होतं, असं धन आहे. मग लक्षात काय आलं की आजकालच्या परिस्थितीत कसं आहे की गीता ग्रंथात आहे आणि कृष्ण कुठे, देवघरात. गीता ग्रंथात छान व्यवस्थित ग्रंथ, आम्ही त्याला फुल कवर बिवर घालून लॉकरमध्ये ठेवून दिले आणि श्रीकृष्णाला देवघरात ठेवून दिले. आणि अंतःकरणात काय आमच्या, तर अंतःकरणात आमच्या भौतिक सुखाची चिंता, हे मिळेल का, ते मिळेल का, बस. हा जो आत्ताचा प्रवाह आहे, हे जे दृश्य आहे, हे खेदाने सांगावं असं वाटतं, दुःखाने सांगावं असं वाटतं की हे अधोगतीकडे नेणार आहे. गीता ग्रंथात कृष्णदेव घरात आणि अंतःकरणात फक्त भौतिक सुखाची विवंचना, हे अधोगतीकडे नेणारं चित्र आहे, अधोगतीकडे नेणार. आणि म्हणून गीतेमध्ये ह्या अधोगतीची एक उतरंड दिली आहे. इंटरेस्टिंग आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात पण आपल्या आयुष्यात जरी उतरंड आहे का हे बघायला पाहिजे. तर कशी उतरंड दिली त्यांनी की संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. घसरकुंडीचं वर्णन केलेलं आहे. खड्ड्यात जायचा मार्ग सांगितलाय गीतेत. सांगितलंय का, सांगितलंय की लक्ष ठेवा तुम्ही या मार्गावर तर चालत नाही ना, म्हणून हा खड्ड्यात जाण्याचा मार्ग आधी सांगितला आणि मग नंतर त्यातनं बाहेर येण्याचा किंवा त्यातनं बसण्याचा मार्ग पण सांगितला. तर काय आहे हा श्लोक, काय सांगतो हा श्लोक, संघात संजायते का, म्हणजे भौतिक सुखाला, भौतिक सुख म्हणजे काय, अरे एवढे पैसे कमवले, त्याचा बंगला आहे, त्याची गाडी आहे, तो काय परदेशात मस्त फिरत असतो. हे जे आम्ही संग, म्हणजे हे जे आम्ही पाहतो, इकडे तिकडे पाहतो, पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं आपल्याला पण ते पाहिजे, याला संग म्हणतात. संग म्हणतात. त्या संघामुळे काय होतं, आपल्या चित्तामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये कुठली धारणा येते, सकाम भाव, म्हणजे की हे पाहिजे ते पाहिजे, स्वार्थाची इच्छा. आता ती स्वार्थाची इच्छा झाल्याबरोबर त्याच्यासाठी आपण काम करू लागतो, ह्याचं पाहून त्याचं पाहून त्याचं पाहून अनुकरण करून काम करायला लागतो. आता ते काम करताना काय होतं, अनुकरण करतोय, दुसऱ्याचं पाहून ते कधी फळतं का, काय फळत असतं, जे आपल्यातलं आहे, जे आपल्या स्वभावाचं आहे. मोराने कावळ्यासारखं करणं आणि कावळ्याने मोरासारखं करणं, ह्याच्यात कोणालाच यश नाही, ना मोराला ना कावळ्याला, आणि आम्ही सगळे तेच करतो, कारण की ते त्याला सुख मिळते हे पाहून. तर तसं करायला लागल्यावर काय होतं, आम्हाला फारसं यश मिळत नाही, मग आम्हाला क्रोध, संताप, त्याच्यामुळे काय होतं, हाव, त्याच्यामुळे काय होतं, सम्मोह म्हणजे मूर्खता येते. कसं मिळत नाही, पाहिजेच, असं कसं मिळत नाही, असं करून बघतो, पाहिजेच मला, पाहिजेच, मूर्खता येते. मूर्खता आल्यावर स्मृती विभ्रम, आपल्या मूळ स्वरूपाचा आपल्याला पार विसर पडून जातो. मी कोण आहे, मी काय आहे, माझी क्षमता काय, याचा पूर्ण विसर पडतो.
आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशम, ह्याच्यामध्ये काय होतं, बुद्धीचा पूर्णपणाने नाश होतो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धिनाशाने आपला नाश होतो, आपण अधोगतीला जातो, अशी उतरण घसरगुंडी सांगितलेली आहे, गीतेत सांगितली. आता बुद्धिनाश झाला की आमचा नाश होतो. आम्ही म्हणतो आमचा कुठे नाश होतो, बघा बरं का, कर्माचं फळ आपण काय बघतो, कर्माचं फळ, कर्माचं फळ काय आहे, कर्माचं फळ आम्ही म्हणतो पैसा. किती पैसा, खूप पैसा, आणि किती पण पैसा. पुण्यात राहते मी, सॉफ्टवेअर विश्वात राहते मी, त्यामुळे किती पगारांचे पैसे पाहिले ते मला विचारा तुम्ही. आणि कितीही पगारांचा पगार मिळत असेल तरी सुद्धा मनुष्याला ते पुरं पडत नाही आणि त्यांनी आरोग्य विकत घेता येत नाही. औषधं किती झाली तरी त्याचं आघात जे ते आपल्याला सहन करावे, ते काही तुमच्या पगाराने शांत होत नाही. तर हा पगार कितीही जास्त दिला तरी न पुरा पडणारा हे कर्माचं फळ नाही. कर्माचं फळ शांती आहे, हे आम्हाला माहिती आहे का. आज कुठल्याही कॉलेजमध्ये इथे सगळा शिक्षक वर्ग बसलेला आहे आणि त्यांच्यासमोर मी बोलण्याचं धाडस करतेय. तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा, कर्माचं फळ काय बाबा, जॉब. कुठे जॉब, अमेरिकेत, खूप पगार, बस. कर्माचं फळ शांती आहे, कोणी बोलायलाच तयार नाही. कर्माचं फळ समाधान आहे, कोणी बोलायलाच तयार नाही. आणि गीता आपल्याला ते सांगते की ते कर्म करा. म्हणून आता गीता काय शिकवते बाबा, कारण की हल्ली खूप लांब लांब नको असताना आम्हाला 10 सेकंदाची रील पाहायची सवय, पटकन सांगायला लावण लावू नका. गीता काय शिकवते, एका वाक्यात उत्तर द्या. आता एका वाक्यात काय उत्तर देणार, तर गीता काय शिकवते ऐका बरं का, एका वाक्यात उत्तर देणार. काय उत्तर आहे की आपल्या बौद्धिक स्वरूपाला जाणायचे, आपल्या वैश्विक स्वरूपाला आपण जाणायचे बुद्धीने. आपल्या वैश्विक स्वरूपाला जाणून आपला स्वभाव ओळखून त्यानुसार विश्व कार्यामध्ये रमून जाणे, हेच माणसाच्या उन्नतीचे कारण आहे. परत एकदा सांगते बरं का, लांब अवघड वाक्य मोठं झालं. आपल्या वैश्विक स्वरूपाला जाणून आपला स्वभाव ओळखून विश्व कार्यामध्ये रमून जाणे, हे आपल्या उन्नतीचं कारण आहे. म्हणजे कार्य कोणतं करायचंय, विश्व कार्य. कसं करायचंय, काय करावं लागतंय, काय डोक्याला ताप, काय रोज शाळेत शिकवायला जावं लागतंय, काय पेपर तपासायला लागतंय, असं नाही. त्या वैश्विक कार्यात रमून जायचं. मग रमून गेलं की किती काळ गेला, किती वेळ गेला, ह्याचं काही हिशोबच राहत नाही, कारण आपण रमून जातो. तर हनुमान चालीसा आपल्याला माहिती असेल, त्याच्यामध्ये हनुमानाचं वर्णन कसं केलंय की राम काज करिबे को आतुर, असं हनुमान चालीसात आहे. राम काज करिबे को आतुर म्हणजे काय, रामाचं काम करण्यासाठी तो आतुर आहे, उत्सुक आहे, मोटिवेटेड आहे. रामाचं काम म्हणजे कोणतं काम, राम म्हणजे या कणाकणात रमलेला राम, त्याला विश्वरूप म्हणतात. या विश्वाचं कार्य करायला तो नेहमी आतुर आहे, तत्पर आहे, उत्सुक आहे, असा तो हनुमान, तो भक्त महान. बाकी नाही तर आम्ही भक्त होतो म्हणजे देवा मला हे दे, देवा मला ते दे, आणि राम काज करिबे को आतुर आहे का आम्ही, ते काज बीज आम्ही काही करायला तयार नाहीये. आम्हाला दे फक्त सगळं, मग नोकरी दे, मग छोकरी दे, मग आणखी बंगला दे, मग गाडी दे, मग फार्म हाऊस तर राहिलंच होतं, सगळं देत राहा बस. आणि आम्ही काय देणार, त्याचा विषयच नाही, त्याचा विषयच नाही. तर आता जसं रामदास स्वामी म्हणतात ना की यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. कर्म तर करतोय आम्ही, सगळे बिझी आहेत. एक माणूस सांगा जो बिझी नाही. मग कधी पण कोणाला फोन करावा तर सगळे बिझी, एकदम बिझी. म्हणजे कर्म करत नाही का कोणी, कर्म सगळे करतायत, पण मुद्दा काय, यथा सांगते कर्म काही घडेना. कर्माचं फळ शांती, असं यथा सांग कर्म कुठे घडतंय. कर्मातलं दुसरं कर्म, एक कर्म करायचं मग त्याचे प्रॉब्लेम नंतर निस्तरायचे, मग दुसरं करायचं मग ते निस्तरत बसायचे.
असं यथासांग कर्म काही घडेना. आणि गीता आपल्याला त्या दिशेला ढकलते. मग आम्ही काय करायचं? पैसा कमवायचा नाही का? मग हे दुसरं टोक झालं. खूप पैसा कमवायचा किंवा पैसाच कमवायचा नाही, असं यातलं काहीही विचित्रपणा आपल्याला करायचा नाही. मग आपल्याला काय करायचंय? आता इथे सगळे शिक्षक असल्यामुळे एक महत्वाचा शब्द मी इथे वापरणार आहे. आपल्याला सुशिक्षित व्हायचंय. सुशिक्षित व्हायचंय. सुशिक्षित व्हायचंय म्हणजे काय करायचंय? म्हणजे भौतिक ज्ञानाला अध्यात्माच्या ज्ञानाची जोड द्यायची. भौतिक ज्ञान शिका, त्याच्यात तुम्ही उन्नत व्हा, पैसे कमवा, पण त्याला आध्यात्मिक ज्ञानाची जोड द्यायची. ठीक आहे? आणि भौतिक सुखाला आध्यात्मिक समतोलाची जोड द्यायची. समतोल म्हणजे बॅलन्स. आणि हे आपण अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाने करू शकतो. मग यथासांग कर्म घडेल, मग ती शांती मिळेल, ते पुण्य गाठी पडेल. तोपर्यंत नाही. तोपर्यंत धावतोय म्हणायला सकाळी उठल्यापासून, पण कुठे पोहोचतच नाही. नुसतं धावतोय असं फिलिंग येतं. खूप बिझी आहे, खूप बिझी, पण होतं काहीच नाही, घडत काहीच नाही. आता हे अध्यात्म ज्ञान काय आहे? तर या बुद्धीला सुशिक्षित करण्याचं हे साधन म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे. बुद्धीला सुशिक्षित करण्याचं. तर आम्ही म्हणू एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत, आम्ही तिथे शिक्षण घेतो. ठीक आहे? मग तिकडे ढीगभर डिग्र्या घेतल्या. मग माझ्या पण डिग्र्या तिने वाचून दाखवल्या. सगळ्यांकडे इथे खूप डिग्री आहेत. ढीगभर डिग्र्या घेतल्या की आम्ही सुशिक्षित होतो का? डिग्र्या घेतल्यावर आम्ही होतो उच्च शिक्षित. आम्ही उच्च शिक्षित होतो. उच्च शिक्षित म्हणजे सुशिक्षित का? नाही. उच्च शिक्षित म्हणजे सुशिक्षित नाही. डिग्र्या घेतल्यावर उच्च शिक्षित होतो आणि उच्च शिक्षित झाल्यावर आम्हाला खूप अहंकार येतो की आम्ही, आणि तुम्ही आमच्याशी असं बोलता, आम्ही काय? म्हणजे उच्च शिक्षितला हाताला हात धरून कोणाला घेऊन जायचंय? सुशिक्षितपणाला, अध्यात्म ज्ञानाला. भौतिक ज्ञान प्लस अध्यात्म ज्ञान. आता काय झाले? फक्त भौतिक ज्ञान, फक्त भौतिक ज्ञान. मार्क पाड, ऍडमिशन घे, मग ऍडमिशन घेतल्यावर डॉक्टर हो, आणि मग खोऱ्याने पैसे कमव. डॉक्टर कोणी खोऱ्याने पैसे कमवायला होतं का? डॉक्टर कशासाठी होतं? समोरच्या माणसाला त्याच्या दुःख निवारणासाठी होतं. आणि पैसे हे त्याचं साईड इफेक्ट आहे, ते त्याला मिळतात. त्याच्यासाठी जेवढं आवश्यक आहे ते नक्की त्याला मिळतं. पण आमचं ते ध्येयच नाही आहे. खोऱ्याने पैसे काढायचं एवढंच नाही. तर हे आता बदलायला पाहिजे. भौतिक ज्ञान हातात हात घालून अध्यात्म असं आपल्याला जायचंय. तर आता हे सुशिक्षित कसं व्हायचं? मग बुद्धीला सुशिक्षित करायचं म्हणजे काय करायचं बाबा? नेमकं सांगा ना. मग उगाच आम्हाला खूप काहीतरी संन्यास घ्यायला लावतात का काय? तर तसं नाहीये. बुद्धीला सुशिक्षित करायचं म्हणजे आपलं या विश्वाशी असलेलं नातं आपण ओळखायचं आहे. आपल्या मुलांना ते ओळखायला लावायचंय की मी सगळा विचार कशाचा असतो? मी, माझी आवड, माझे चॉईसेस, माझे स्वप्न, माझी साडी, माझा बंगला, माझं घर, माझा मान, माझा अभिमान. या मीच्या विचारामध्ये या विश्वाशी आपलं काय नातं आहे हे तर आपण विसरून जातो. विचारच होत नाही. म्हणून सुशिक्षित होणं म्हणजे काय? बुद्धी सुशिक्षित करणं म्हणजे काय? की या विश्वाशी आपलं नातं ओळखणं. बरं, मग काय नातं आहे विश्वाशी आपलं? सांगा. विश्व काका आहे, मामा आहे, मावशी आहे, कोण आहे? तर हा विश्व, ह्या विश्वरूपाला परमात्मा म्हणतात. परमात्मा म्हणतात विश्वरूपाला. आपलं नातं काय आहे? आपण एक व्यक्ती आणि ही समष्टी. नातं काय आपलं? हा आपला आधार आणि आपण आधारित. हा परमात्मा आणि आपण त्याचा अंश. बघा, मग हा परमात्मा विश्वरूप आहे आणि मी त्याचा अंश म्हटलं तर मग परमात्मा माझ्या आत आहे का बाहेर आहे? माझ्या आत आहे का बाहेर आहे? गणित निराळच आहे. हो,
आपण परमात्म्याच्या आत आहोत. हे परमात्मा स्वरूप विश्वरूप पुरस्तात पश्चात ऊर्ध्व अध उत्तर दक्षिण हे पसरलेलं जे विश्वरूप आहे त्याला परमात्मा म्हटले. मग मी कुठे? मी परमात्म्याच्या आत आहे. आत बाहेर हा भेदच नाहीये. मग आता काय, बरं ठीक आहे बाबा, तुम्ही सांगताय तर आम्ही ऐकतो. तर सांगून ऐकण्याचं नाहीये विषय, हे आपल्याला सिद्ध पण करता येतं. त्याच्यासाठी जसं शैला म्हणाली तसं आम्ही सर्वांग योग हे एक छोटासा ग्रंथ आहे, त्याच्या आधाराने आम्ही हे सिद्ध करतो. कारण सिद्ध झाल्याशिवाय बुद्धीचा निश्चय होत नाही, पक्क लक्षात येत नाही. तर आता माझं आणि विश्वाचं नातं असं आहे की हे विश्व मोठं आहे आणि मी त्याचा भाग आहे. आता हे समजा जाणलं, तुम्ही म्हटलं, आम्ही त्याला हो म्हटलं, आम्ही जाणलं. बरं, जाणलं तर जाणलं, मग काय करायचं पुढे? यांनी आम्ही सुशिक्षित कसे होणार? फार तर फार काय, देवाला नमस्कार करायच्या ऐवजी विश्वरूपाला नमस्कार असं म्हणू. मग त्यांनी आम्ही सुशिक्षित कसे होणार? आमची उन्नती कशी होणार? तर ते कसं होणार आता की जेव्हा आम्ही या विश्वाचा भाग आहोत ते लक्षात येतं, तेव्हा आपला जगायचा दृष्टिकोनच बदलून जातो. काय बदलतो बघा, काय बदलतो बघा. दृष्टिकोन असा होतो की हे विश्व माझी एवढी सेवा करते, रोज ऑक्सिजन देते, खायला अन्न देते, जागा देते, नेसायला वस्त्र देते, सगळं करते. मी काय करू शकते विश्वासाठी? म्हणून पहिल्यांदा आपला विचार होतो की मी या विश्वासाठी काय करू. आमची उन्नती सुरू झाली, आम्ही सुशिक्षित होऊ लागलो, कारण या विश्वाचा आम्ही भाग आहोत. दुसरा भाग असा होतो की अरे हे विश्व माझा कायमचा आधार आहे. विश्व हे आपला कायमचा आधार आहे. आपण निराधार कधी होतच नाही, निराधार कधी होतच नाही. आणि अजून एक गंमत सांगते तुम्हाला, या विश्वाच्या बाहेर जायचा ऑप्शनच नाहीये. ऑप्शन ए विश्वाच्या बाहेर जाऊ का असा ऑप्शनच नाहीये आमच्या करोडपतीच्या क्वेश्चन मध्ये. विश्वाच्या बाहेर जाण्याचा ऑप्शन नाहीये. आपण कायम या विश्वात असतो. परिवर्तन होत राहतं पण आपण विश्वातच राहतो. हे विश्वच आपलं घर आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. पण माझा क्वेश्चन आहे, तुम्हाला प्रश्न आहे की विश्व माझं घर आहे किती दिवसासाठी? म्हणजे ॲग्रीमेंट केलं असेल ना, 1 वर्षासाठी भाड्याने घेतलंय, काय 5 वर्षासाठी आम्ही इथे राहणार आहे. किती दिवसांसाठी विश्वची माझे घर? तर विश्वची माझे घर परमनंट. परमनंट. मागच्या जन्मी पण हेच माझं घर आहे, या जन्मी पण हेच आहे आणि पुढील जन्मी पण हेच माझं घर आहे. ह्याच्या बाहेर कुठे जाऊ मी? म्हणून ह्या विश्वाशी आपलं नातं आधाराचं, या आधारामध्ये आपल्याला राहायचं आणि आपलं पण योगदान द्यायचे. आपलं योगदान देण्याचं भाषाच कोणी करत नाही. बरं, मग योगदान काय देऊ? हिनी असं केलं तर मी तसं करू का, तिने असं केलं तर मी तसं करू? विश्वाची एवढी अपेक्षाच नाही हो आपल्याकडनं. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये कृष्ण सतत म्हणताय, स्वधर्माचं पालन कर, स्वभाव ओळख, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. म्हणजे तुम्ही किती करायचे विश्वासाठी? घरदार सोडून अगदी आम्ही फार सोशल वर्क करायचंय का असं अजिबात करायचं नाही. किती करायचंय? आपला खारीचा वाटा उचलायचा, आपला स्वभाव ओळखायचा आहे, आपली बुद्धी मन इंद्रिय यांची किती क्षमता आहे, काय करू शकतो आपण, तेवढंच फक्त करायचं. तेवढंच, त्याच्याहून जास्त करण्याची अपेक्षाच नाही. कारण की विश्व हे आपला आधार आहे. आपल्या टीममध्ये आहे, आपल्या विरुद्ध टीम मधली गोष्ट नाही आहे ती. त्यामुळे विश्व आपल्याला काय म्हणताय तेवढंच कर. आणि ते केल्यावर तुझं योगक्षेम मी सांभाळतो. मी उद्या काय खाऊ, मी उद्या कुठे राहू, तुझ्या योग्यतेप्रमाणे तुझी सगळी व्यवस्था मी करतो असं विश्व म्हणतंय. पण तू काय करायचंय? तुझा खारीचा वाटा, तुझा जो स्वभाव आहे ना त्याप्रमाणे काम करायचं. आम्ही काय करतो, स्वभाव विभाग गेला उडत. पैसे कशात जास्त आहे? सॉफ्टवेअर इंजिनियर. सगळ्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं. अरे तो मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर बिचारा बनतो आई बाबाच्या आग्रहाखातर आणि नंतर
आयुष्यभर दुःखी राहतो, स्ट्रेसमध्ये राहतो आणि गोळ्या खातो सगळ्या हार्ट, बीपी, थायरॉइडच्या. कशाला? त्याचा स्वभाव ओळखा. त्याच्या स्वभावाने जे काही तो करेल ती विश्वसेवा आहे. त्याच्या स्वभावाच्या कार्याला आदर मिळाला पाहिजे असा समाज नंतर तयार व्हायला लागतो. असा समाज ही चढाओढ बंद होते आणि एकमेकांना आपापल्या स्वभावाचं कार्य करण्यास मदत करणं आणि त्याच्यात त्याला उमलू देणं, फुलू देणं हे आपलं एकमेकांचं परस्पर स्नेह कर्तव्य होतं. तर हा सगळा भाग म्हणजे बुद्धीला सुशिक्षित करणे होय. आपण वैश्विक होणे म्हणजे बुद्धीला सुशिक्षित करणे. तर थोडक्यात अजून 5 मिनिटं घेते, खूप टाळत नाही. तर केवळ उच्च शिक्षित झाला माणूस तर काय, त्याची भावना कशी राहते बघा. उच्च शिक्षित आहे मी, डिग्र्या आहेत माझ्याकडे, मी खूप शिकली आहे, पण माझ्याकडे अध्यात्माची जोड नाही आहे. तर माझी स्वतःबद्दलची धारणा असते निराधार. आधार येईल आणि कधी जाईल सांगता येत नाही. आपली स्वतःबद्दलची भावना असते अल्पतेची, की मी एवढीच आहे, मी काय करणार. आपली स्वतःबद्दलची भावना असते याचकाची, असते की नाही. किती उच्च शिक्षित लोक आहेत आणि मंदिरात रांगा किती आहेत बघा. का बरं रांगा आहेत मंदिरात? कारण आम्ही याचक आहे. परमात्म्याने आम्हाला द्यावं, देतोच आहे ना, पण न मागता देतोय तर काय, ते आमचं तिकडे लक्ष नाही. माझ्या मर्जीतलं काय ते मला द्यावं. अरे पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देतोच आहे ना परमात्मा. परमात्मा आपली एवढी सेवा करतोय, ते आम्हाला त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड नाही आणि आम्ही रांगा लावतोय, हे दे, ते दे, ते दे. याचक. फक्त उच्च शिक्षिताची ही अवस्था आहे. आणि जो सुशिक्षित बुद्धीचा होतो म्हणजे विश्वाचं नातं समजून घेतो, वैश्विक अस्तित्वाला जाणतो की आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा परिणाम विश्वावर होणार आहे. हे जर प्रत्येक माणसाच्या बुद्धीमध्ये स्थिर झालं तर तुम्ही सांगा नद्या खराब होतील का? नद्या खराब होतील का? मी जर कचरा टाकला त्याचा परिणाम विश्वावर होतो आणि हा विश्व माझं मूळ स्वरूप आहे. हे जर सुशिक्षित बुद्धी झाली तर नद्या खराब होतील तर रस्ते खराब होतील? काहीच नाही म्हणत. आपोआपच बाहेरून नियम लावायची गरज नाही, कायदे दंडा पोलीस ठेवायची गरजच नाही. आपोआपच स्वयंनियंत्रणाने आपण सगळं छान. म्हणून जो सुशिक्षित बुद्धीचा असतो त्याचं अल्पता नसते. तो कसा असतो? विश्वव्यापी विचार असतो, वैश्विक अस्तित्व असतं त्याचं. आणि तो निराधार कधीच नसतो, कारण त्याचा परमनंट आधार आहे विश्व आधार. त्यामुळे निराधाराची भावना त्याला कधीच नसते. निश्चिंत असतो, कारण की योगक्षेम महाम्यम गॅरंटी सर्टिफिकेटवर साईन केलेलं आहे विश्वरूपाने. कशाची चिंता आहे? आणि सर्वैश्वर्य संपन्न विश्वरूप आहे. सर्व विश्वामध्ये सगळं काही आहे, सगळं काही. आपल्याला गरज पडते तेव्हा ते येतं आपल्याकडे. ही आपली जी खात्री असते ना, ती आपल्याला निश्चिंत ठेवते. तुम्ही बघा, श्रीराम वनवासात गेले, मग काय अयोध्येचं सगळं धन पाठीवर घेऊन गेले का? काहीच घेऊन नाही गेले सोबत. पण त्यांना काय मिळालं नाही? सैन्य मिळालं, रसद मिळाली, शस्त्रास्त्र मिळाली, सगळं मिळालं की नाही? कुठून मिळालं? मग अयोध्येतनं पार्सल आलं होतं का? कुठून मिळालं? विश्वात मिळालं. आपण जिथे असू तिथे विश्व असतंच आणि ते आपल्याला कायम आधार देत असतं. हे अनेक गोष्टींवरनं सिद्ध होतं, पण आम्हाला त्याची खात्री नसते. तर अशा प्रकारे सुशिक्षित बुद्धी होणं हे गरजेचं आहे. तर आता ही गीता अभ्यासायची कशी आहे 2 मिनिटात थोडंसं सांगते आणि मी माझं बोलणं थांबवते. तर मग कशी अभ्यासायची? संस्कृतमध्ये आहे. मग पठण केलं की होऊन जाईल का? तर नाही. पठण केल्याने आम्हाला शब्दांची थोडीफार ओळख होईल, पण आम्हाला त्याचा गाभा कळणं अवघड आहे. मग आम्ही संस्कृत शिकून गेलो आणि खूप संस्कृतमधनं आम्हाला ज्ञान लागलं तर मग आम्हाला येईल का गीता? तरी पण नाही. भाषा केवळ येऊन गीता येत नाही. आपल्याला मराठी भाषा येते, मराठीत कोणी इथे फिजिक्सवर प्रमेय मांडला तर कळेल का आम्हाला? आम्हाला फिजिक्सचं काहीतरी तर ज्ञान पाहिजे ना बा.
त्याच्याशिवाय कसं काय आम्हाला तो प्रमेय कळणार? त्यामुळे नुसती भाषा येऊन पण नाही, तर गीतेची संकल्पना त्रिपुटीच्या युक्तीने समजता येते. संपूर्ण अध्यात्मशास्त्राची संकल्पना त्रिपुटीच्या युक्तीने समजता येते. ती त्रिपुटीची युक्ती समजून मग जर आम्ही गीतेचा अभ्यास केला तर आम्हाला गीता काय, उपनिषद काय किंवा कोणतेही अध्यात्मशास्त्राचे ग्रंथ सहज उकलतात. म्हणून ही त्रिपुटीचा कन्सेप्ट शिकवणं हे आम्ही सर्वांग योगाच्या माध्यमातून करतो. आणि तिथे आम्ही काय करतो की प्रयोगात्मक शिकवतो. प्रयोग कशाला? कारण की अनुभव आहे ना, आणि अनुभव आल्याशिवाय निश्चय होईल का? आणि निश्चय झाल्याशिवाय बुद्धी सुशिक्षित होईल का? ऐकीव ज्ञानाने बुद्धी सुशिक्षित होत नाही. तर अशा प्रकारे आम्ही प्रयोगात्मक, सर्वांग योगाच्या प्रयोगात्मक त्रिपुटीची युक्ती समजून घेतो. त्याच्या आधाराने भगवद्गीता समजतो आणि आपलं हे वैश्विक अस्तित्व जाणून. बघा, श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध कर म्हटलं का नाही? पण कसं म्हटलं माहितीये का? 10व्या अध्यायात शेवटी काय म्हटलंय? खूप विलक्षण गोष्ट आहे. 10व्या अध्यायात शेवटी म्हटलंय निर्वैर हो, निर्वैर हो, आणि मग आता युद्धाला उभा राहा. ऐकलं का तुम्ही मी काय म्हटले? निर्वैर हो आणि युद्धाला उभा राहा. निर्वैर हो म्हणजे काय? म्हणजे दुश्मनी ठेवून युद्ध करायला सांगितलंय का प्रेम ठेवून युद्ध करायला सांगितलं? विलक्षण गोष्ट आहे, खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्याला मोटिवेट करायचं असतं, युद्ध करत नाहीये बाबा, याला मोटिवेट करूया, तर मी काय केलं असतं? अरे तो दुर्योधन, त्यांनी तुझ्याबद्दल काय काय बोललाय, काय काय केलंय, तुला मारायचा प्रयत्न केला, जा मार त्याला. त्यांनी तुझ्या पत्नीचा अपमान केला, जा मार. असं एक अक्षर सुद्धा गीतेमध्ये नाही. शस्त्र खाली ठेवलेल्या अर्जुनाला मोटिवेट कसं करायचं? निर्वैर हो, निर्वैर हो, वैर सगळं मनातलं काढून टाक आणि आता युद्धाला उभा राहा, आता युद्धाला उभा राहा. ही विलक्षण गोष्ट या अध्यात्मशास्त्रात आहे. आणि हे जे मोटिवेशन मिळतं ना, हे कसं असतं? पक्क असतं. बाकीचे मोटिवेशन काय असतात? घोड्यावर बसवलं, थोडा वेळ गेले काले पडून परत, असं नाही. हे एकदा कामाला लागलं की कामालाच लागलं, मग ते थांबत नाही. तर अशा प्रकारे ही भगवद्गीता आहे. हे विश्व माझं स्वरूप आहे, याच्यात वैरीच कोणी नाहीये. निर्वैर हो, वैश्विक अस्तित्व समजून घे आणि आता युद्धाला तयार हो, कारण तुझ्या स्वभावात युद्ध आहे. नसतं तर मी तुला म्हटलंच नसतं, पण तुझ्या स्वभावात ते आहे, म्हणून आपला खालीचा वाटा उचल. तर अशा प्रकारे हे जीवन जगण्याची ही कला, अध्यात्मशास्त्र, भगवद्गीता, आम्ही हे सगळं शिकतो, शिकवतो, करतो. तर तुम्ही सगळ्यांनी इतक्या प्रेमाने ऐकून घेतलं, मला इथे बोलवलं, आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा. थांबते मी आता. धन्यवाद. धन्यवाद राजते. थोडंसं छान छान चालू असतं, आणि काही थांबवणं आणि मध्ये बोलणं अजिबात इच्छित नाही आहे. पण पुढे जायचं आहे.